तैयार हो जाइए उस दृश्य के लिए जब रायगढ़ की वादियों में जय भवानी जय शिवाजी के नारे गूंजते थे, जब काका भट्ट ने मंत्रोच्चार के साथ महाराज का राज्याभिषेक किया और मराठा साम्राज्य को उसका जाणता राजा मिला। महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल येवणाची वाकदृष्टी महाराष्ट्र परकीय स्वातंत्र्याच्या काचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची दत्तांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील मायला सुरक्षित होते, तेव्हा घरातला संदर्भात मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराण घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड. सरते शेवटी देवानं गारणं ऐकलंच. शाली वंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शुभांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे घेतली, जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू
आम्हास यश द्यावे, यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणाल काय मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच पडतो. भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा शामियाना म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापना